हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा ब्लॉग आहे आमची फर्स्ट ट्रिप ध्रुवीसोबतची. ध्रुवीची फर्स्ट ट्रिप होती. तर आमचं असं होतं की तिला बीचवर नेऊयात. तर त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, तिच्या सर्व गोष्टी मी आदल्या दिवशीच पॅक केल्या होत्या. तिची पॅकिंग आदल्या दिवशीच झालेली होती. तिच्या बऱ्याच गोष्टी अशा होत्या की ज्या बॅगेत बसत नव्हत्या, जसं की तिचं पाळणा, तर तो आम्ही सेपरेट घेतला होता. बॅगेमध्ये मी तिचे कपडे, तिची थोडी मेडिसिन्स आणि तिची थोडी खेळणी एवढंच घेतलेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी ध्रुवीला रेडी केलं आणि आम्ही निघालो. तर ध्रुवी अशी अगदी छान बघत होती आणि आज ॲक्च्युली वातावरण अगदी छान असं थोडंसं आभाळ आल्यासारखं झालेलं आणि अशा वातावरणात आम्हाला वडापाव खायचा मोह काही आवरला नाही. ध्रुवी झोपलेली होती, तर आम्ही पुढे गेल्यानंतर थोडंसं एका ठिकाणी थांबलेलो आणि मस्त गरम गरम वडापाव ती ताव मारला. ती अजूनही झोपलेली होती. नंतर आम्ही निघालो. ध्रुवी थोडीशी जागी झाली होती आणि आता ती बघत होती. बाजूला मस्त छान ट्रेन चाललेली आहे. मस्त एन्जॉय करत करत आम्ही चाललेलो निवांत. वातावरण असे अगदी थोडंसं पावसासारखं वाटत होतं आणि लोणावळ्याच्या या घाटामध्ये भुट्टा वगैरेचे स्टॉल्स लागले होते. कैरी, पेरू असे छान स्टॉल्स लागले होते. तर आम्हालाही वाटलेलं इथे थांबावं थोडंसं. व्ह्यू पण अगदी छान होतं, तर आम्ही इथे थांबलेलो आणि आम्ही इथे भुट्टा घेतलेला. तर ध्रुवी तिच्या बाबासोबत छान असं व्ह्यू बघत गप्पा मारत होती. ती एन्जॉय करत होती आणि मी माझा भुट्टा खात होते. तिला थोडंसं अगदी वेगळं वाटत होतं की मला कुठे घेऊन आलेत हे लोक. ती असं नुसतं बघत होती सगळं. त्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर लोणावळा घाटामध्येच अशी आम्हाला एक छान ट्रेन दिसली. तर आम्ही तिथे थांबलेलो. थोडंसं एक स्टॉप घेतलेला आणि व्ह्यू तर छानच होता. नंतर थोडं अर्ध्या एक तासामध्ये ध्रुवीला अजून थोडासा कंटाळा आलेला गाडीत बसून बसून. तर आम्ही इथे थांबलेलो. तिला छान वाटलेलं. नंतर आला बोगदा. नंतर आम्हाला जाम भूक लागली होती. तर नाश्त्यासाठी आम्ही पेनच्या जवळ एका ठिकाणी थांबलेलो. तिथे आम्ही ॲक्च्युली मिसळच खाल्ली आणि त्यानंतर आम्ही परत निघालो. अराउंड 2-2:30 वाजता आम्ही जिथे स्टे बुक केला होता तिथे आम्ही पोहोचलो. आम्ही एक विला बुक केला होता. आम्ही तिथे पोहोचलो. तुम्ही बघू शकता तिथे फुलांचं डेकोरेशन वगैरे आहे. तर ते आमच्यासाठी नव्हतं, दिवाळीसाठी होतं. दिवाळीचं डेकोरेशन अजून तसंच होतं तिथे.
होता विला आम्ही बुक केलेला. हे बघा दिवाळीचं डेकोरेशन, आकाशकंदीलही तसाच आहे अजून. विला अगदी छान होता. हा सगळा विला तुम्हाला दाखवते. अगदी छान होता. इंटेरियर अगदी मस्त होता. स्पेशियस होता, छान. त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअरला पण छान त्यांनी सिटिंग अरेंजमेंट वगैरे केलेली होती. तर असं छोट्या ग्रुपसाठी हा विला अगदी छान आहे ऑप्शन. तर आम्ही बीचसाठी जायला तयार झालेलो. आम्ही निघालो होतो बीचला. तर बीचला जाईपर्यंत आम्हाला एकदम संध्याकाळ झाली होती. 6:30 वगैरे वाजले होते आणि त्या दिवशी थोडं आभाळाचं वातावरण होतं म्हणून खूप लवकर असा अंधार पडल्यासारखं वाटत होतं. तर आम्ही जिथे स्टे बुक केला होता तो विला 3 किलोमीटर्स वगैरे लांब होता बीचपासून. तर आम्हाला जायला थोडा वेळ लागला. तर आम्ही आता वर्सोली बीचला जात होतो. तर ऑलरेडी थोडा अंधार पडायला लागला होता. बीचवर गेल्यावर पण असं पिंकिश वातावरण झालेलं थोडंसं. तर आम्हाला तिथे जास्त वेळ काही थांबता आलं नाही कारण की लगेच अंधार पडत होता. तर आम्ही त्या दिवशी घरी आलो कारण की आमचा मुक्काम होता. असं ठरलं की उद्या जाऊयात. तर घरी आल्यानंतर मग तिथेच आम्ही जिथे स्टे बुक केलं होतं तिथे छान हेराफेरी मूवी बघितला. मस्ती केली थोडी. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही निघालो. तर वर्सोली बीचला आम्ही आदल्या दिवशी जाऊन आलो होतो. तर आम्ही आता अलिबाग बीचला चाललेलो. तर 7-7:30 वाजता ध्रुवीला आम्ही सकाळी उठवलेलं म्हणजे आणि आम्ही निघालो बीचसाठी. ते आम्ही पोहोचलो अलिबाग बीचला. सकाळीचे 7:30-8 वाजले होते. ध्रुवीला असं समुद्र बघून तिला असं काहीतरी खूप वेगळं वाटलेलं. तिच्या रिॲक्शन्स बघून आम्हाला कळत होतं ती एकदम असं वेगळं बघत होती. काय चालू आहे असं तिचं रिॲक्शन्स होत्या. नंतर घरी आल्यानंतर आम्हाला निघायचं होतं. आमचं चेकआउट होतं. तर तिला मी रेडी केल्यानंतर ती तिथे छान सोफ्यावर बसून तिचं एन्जॉय करत होती, तिचं खेळत होती. हे बघा, तर आम्ही पण आता निघालो आहोत. काही नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो. आणि आजही वातावरण थोडंसं पावसाचंच होतं, असं आभाळ आल्यासारखंच होतं.
ध्रुवीला थोडी झोप येत होती, त्यामुळे आम्ही जास्त कुठे नाही थांबलो. आम्ही डायरेक्टली घरी यायचं बघितलं. एके ठिकाणी फक्त आम्ही नाश्त्यासाठी वगैरे थांबलो होतो. तर तिला थोडा कंटाळा आला होता नंतर ध्रुवीला शेवटी, त्यामुळे मी तिला जोळीत टाकलं. गाडीमध्ये मी तिच्यासाठी एक जोळी बांधलेली, त्याच्यामध्ये मी तिला जोळीत टाकलं. तर ती तिथे छान खेळत होती जोळीत. तिला असं वाटलेलं की ती घरच्या जोळीतच आहे, त्यामुळे ती खुश होती. तर अशी होती आमची ध्रुवीसोबतची पहिली ट्रिप, फॅमिली ट्रिप. आणि तर अगदी आमच्यासाठी तर खूप मेमोरेबल होती. कदाचित मला व्लॉगमध्ये सगळ्या गोष्टी नाही सांगता आल्या, सगळ्या मेमरीज मला नाही शेअर करता आल्या, पण आमच्यासाठी तर खूप मेमोरेबल होती ही ट्रिप. आणि ध्रुवी मोठी झाली की मी नक्की तिच्यासोबत हे सगळ्या गोष्टी तिला दाखवेल. सगळे व्हिडिओज, फोटोज जे काही आम्ही काढले ते तिच्यासोबत मी तिला दाखवेलच नक्की. आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.